स्माइल इव्हिनिंग. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम. ज्यांचाही शक्तिपात राहिलेला आहे लेवल वनचा, त्यांच्यासाठी उद्या सकाळी 7:15 वाजता त्यांनी याच लिंकवर कनेक्ट करायचं आहे. उद्या सकाळी 7:15 वाजता याच लिंकवर त्यांनी कनेक्ट करायचं आहे. फक्त आणि फक्त ज्यांचा शक्तिपात राहिलेला आहे त्यांनी. कारण त्याशिवाय आपण आपल्या नेक्स्ट लेव्हलच्या प्रवासाला जाऊ शकणार नाही किंवा रेकीची लेव्हल वनची देखील प्रॅक्टिस आपण करू शकणार नाही. तर सगळ्यांना विनंती आहे की ज्यांचाही शक्तिपात राहिलेला आहे त्यांनी उद्या सकाळी 7:15 वाजता याच लिंकवर जॉईन करायचं आहे. ओके. आज आपल्या क्लासचा डे 9, उद्या डे 10. आणि जर हे आपलं कंप्लीट झालं नाही तर आपण काय करणार आहे, फ्रायडेला एक सेशन घेणार आहे आपण. ओके. सिलेबस संपवणं हा आपला उद्देश नाही आहे. समजून घेणं, प्रॅक्टिस करणं हा उद्देश आहे. जे लोक फक्त रेकी काय आहे हे जाणून घ्यायला आले असतील तर त्यांच्यासाठी हा क्लास मुळीच नाही आहे. ओके. तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी रेकी हे एक सुंदर माध्यम आहे. आणि या माध्यमाचा उपयोग करून तुम्ही आपल्या जीवनाला खूप सुंदर आणि पॉझिटिव्हिटीने पुढे जाऊ शकता. सर्वांना विनंती आहे की मेसेज टाकू नका सध्या, कारण जो विषय आपण शिकत असतो त्या गोष्टींवर त्याच्यावर जर फोकस असला, तुमचं विषयाच्या वेगळं मेसेज टाकणं काय सांगताय, यू आर फिजिकली प्रेझेंट ओव्हर हिअर बट मेंटली तुम्ही सगळा प्रवास इकडे तिकडे करून राहिले आहे. आणि त्याला जोपर्यंत तुम्ही स्थिर करणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या लेवलवर पोहोचू शकणार नाही. तिकडे सो क्या करना है, आपल्याला आज आपण 7 चक्रांचं नॉलेज घेणार आहे. 7 चक्र म्हणजे काय? 7 चक्रास आपले एनर्जी सेंटर्स आपल्या जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीला कशा पद्धतीने तुम्ही पुढे नेऊ शकता किंवा एखाद्या व्यक्तीला ओळखू शकता त्याचं माध्यम. एखादं बाळ जेव्हा लहान म्हणून जन्माला येतं तर त्यालाही हे 7 चक्रांची एनर्जी असते. आता तुम्ही म्हणाल 7 चक्रा सोनोग्राफीत दिसेल का, एक्सरे मध्ये दिसेल का? नाही. दीज आर द एनर्जी सेंटर्स. पण ज्या आपल्या सायंटिफिक भाषेमध्ये जे आपल्या 7 ग्लँड्स जे आहेत, पिट्युटरी ग्लँड, पिनल ग्लँड आणि अदर ज्या सगळ्या ग्लँड्स आहेत, या सगळ्या ग्लँडची जी जागा आहे ती जागा जवळपास आपल्या चक्रांचीच जागा आहे. म्हणजेच काय, ज्या पद्धतीने सायन्सच्या भाषेमध्ये आपल्या या 7 ग्लँड्स महत्वाचे आहे, त्याच पद्धतीने एनर्जी लेवलवर आपल्या जीवनासाठी या 7 चक्रांची ऊर्जा तेवढीच महत्वाची आहे. मोस्टली हे 7 चक्र आपल्या पाठीच्या कण्यामध्ये असतात. इट इज सिच्युएटेड इन अवर स्पाईन, आपल्या स्पाईन मध्ये बसलेले आहे. पण म्हणून किती लोक आहेत, साधी गोष्ट, आता एक प्रॅक्टिकल करतो. तुम्हाला माहिती आहे आपण छोटे छोटे प्रॅक्टिकल करतो आणि त्या प्रॅक्टिकल मधनं शिकत असतो. जितने भी लोग अभी बैठे हैं क्लास में, जिनके भी शोल्डर ऐसे डाउन है और थोड़ा डाउन कर दो, क्या फील हो रहा है? शोल्डर जस्ट डाउन. आता मी तुम्हाला शिकवताना असं वाकून बिकून शिकवलं, किती लोकांना मला ऐकायला आवडेल? जर मी असं थोडस अजून वाकली आणि मस्त आरामात शिकवून दिली, इट विल बी एनर्जेटिक. आवडेल का तुम्हाला असं शिकून घ्यायला? नाही. कुठल्याही गोष्टीत आपली एनर्जी जर ताट ठेवायची असेल तर सगळ्यात पहिले माणसाचा कणा मोडेल पण वाकणार नाही, म्हटलं होतं की नाही?
त्या पद्धतीने आपला पाठीचा कणा स्ट्रेट पाहिजे. कारण जस्ट तुम्ही थोडस आत्ता प्रॅक्टिकल करून बघा. फील द एनर्जी. जब आप थोडासा झुकते हो, तुमची एनर्जी काय आहे नॅचरल तुम्ही चेक करा. आणि थोडस तुम्ही पाठीच्या कणाला असं टाईट केलं, हलकेसे शोल्डर बॅकला जेव्हा ओढले, देन फील द एनर्जी. किस किस को एनर्जी बड़ी है ऐसा लग रहा है, विद इन अ सेकंड यू विल फील द चेंज ऑफ एनर्जी. आणि मुलांना नेहमी शाळेत शिकवलं जातं म्हणून पाठीचा ताठ बसायचं आहे. कारण मनुष्य जेव्हा अशा अवस्थेत होता, जेव्हा त्याचा पाठीला बाक होता आणि डेव्हलपमेंटच्या अवस्थेमध्ये त्याचा पाठीचा कणा सरळ झाला, आणि पाठीचा कणा सरळ होताच त्याच्या बुद्धीचाही विकास झाला. आणि त्या ईश्वराने काम करण्यासाठी आपल्या हातांना तथास्तु म्हणून ऊर्जान्वित केलं. ती दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा म्हणा, सुझोक थेरपीचे हातावर येणारी ऊर्जा म्हणा, किंवा कुठल्याही कामाला परिपूर्ण करणारी एनर्जी म्हणा, ती एनर्जी आपल्या हातांमध्ये आली. ज्या ऊर्जेला आपण रेकी ऊर्जा म्हणून आता सध्या अनुभवतोय. तर आपले हे जे 7 चक्र आहेत, दीज आर द 7 सेंटर्स ऑफ अवर एनर्जी. किस किस को फील हुआ? वन और टू शेअरिंग. पाठीचा कणा ताठ केल्याबरोबर कुणाला एनर्जी वाढले जाणवली? ओनली वन और टू. एक दोन लोक. अनिता चौधरी मॅडम, काय जाणवलं सांगा. माईक ऑन करा. हा, बोला. म्हणजे ना असं जास्त पॉझिटिव्हनेस जाणवला. ओके, ग्रेट. अजित सर, काय जाणवलं? माईक ऑन करा. माईक माईक ऑन नाही झाला सर तुमचा. माईक ऑन करायचा आहे. सरांचं कनेक्शन डिस्कनेक्ट झालं. एनीवन? आता हा, बोला सर. नाही, चांगलं. आता चांगलं वाटायला लागलं. ओके. माझं नाव अजित झरकर. मी हा कोर्स जॉईन केला आहे आणि माझं वय आता 80 आहे. चला, अभिनंदन सर की या वयात देखील तुम्हाला शिकण्याची ऊर्जा कायम आहे. त्यासाठी नाही, तुमचं कारण खूप खूप त्याचं अभिनंदन. त्याचं कारण म्हणजे माझे ऑपरेशन झाले दोन्ही पायाचे. ओके. त्यामुळं अं, त्यामुळे मी ह्या विचार केला की याच्यातून बरं होण्यासाठी मला जितके प्रयत्न करता येईल तेवढे मी करणार. खूप खूप अभिनंदन. आणि या मला फार आवडला हा. म्हणजे आता मी शिकतोय नुसतंच. येस, छान, ग्रेट. थँक्यू. ओके. दुसरं प्रॅक्टिकल. एनर्जीला आपण कसं बांधतो, कारण आपण 7 चक्रांच्या एनर्जीला बघणार आहोत. जब भी कोई इंसान ऐसा बैठता है, श्रीनिवास सर आता थोड्या वेळापूर्वी बसलेच होते असे. कुठल्या व्यक्ती हात बांधून जेव्हा असा बसलेला राहतो, तो खूप इंट्रोवर्ड असतो, लोकांसमोर व्यक्त होत नाही. श्रीनिवास सर, असं आहे का तुमच्यासोबत? आपले अंदर हो, में थोडं चालू रहते. थोडंफार थोडंफार. म्हणजे जे काही विचार असतात ते तुम्ही बांधून ठेवताय. तुम्ही लवकर लोकांसमोर शेअर करत नाही. विचारांमध्ये गुंतलेले असतात स्वतःचे. हं. हो हो हो. उससे गलत क्या, जास्त अब क्या करना है, अब क्या चालू करना असतं काय. हा. है? आता हा. तीच पोझिशन अशी करायची आहे. ओके. ठीक आहे. जेव्हा तुमचे येस. पाचही बोट या ऊर्जांनी कनेक्ट होतात आणि हो. त्यासोबत जेव्हा तुम्ही एखादी एनर्जी देता, यू विल फील द मैग्नेटिक एनर्जी. आप सिर्फ ऐसे टिप टू टिप टच करोगे और सिर्फ बोलोगे अफर्मेशन, यस आई एम द स्ट्रॉंगेस्ट पर्सन, किंवा आई एम द हेल्थ मैग्नेट, आई एम द हेल्थ मैग्नेट. दाबायचं नाही, जस्ट फील द टच. आई एम द हेल्थ मैग्नेट, आई एम द हेल्थ मैग्नेट, आई एम द हेल्थ मैग्नेट. देन धीरे से हाथ अगर पीछे लेकर जाओगे, आगे एनर्जी हाथों में, एक मैग्नेटिक फील्ड पावर. येस. येस. बस, तो इसीलिए इस मुद्रा में बहुत शक्ति है. इस बैठे बैठे अगर आप जो भी आपके जीवन में चाहिए उसे पॉजिटिविटी से देना चालू करो, सो विल गेट, यू विल सी द मैजिक इन योर लाइफ. आप अपने जीवन में एक मैजिक. काही विष असे मुद्रेमध्ये मागू शकतो आपण. यस. येस. आपल्याला कळलंच नाही, त्या ईश्वराने एवढं मी दिलं आपल्याला, पण मी का आपण. सांगू का?
काल काल मी बाहेर गेलतो मुलीला सायकल आणायला, पण ते जे किन्नर लोक असतात ना, ते मला असे टच करून गेले. तेव्हापासून मला एकदम असं बॅड फील झालं एकदम. म्हणजे काय, म्हणजे चिडचिडच व्हायला लागली. ती सायकल घ्यायची होती ती पण घेऊ शकलो नाही. मग मी घरी आलो आणि त्या तुम्ही सांगितलं बॉल करून, त्याप्रमाणे मी केलं. इतकं भारी वाटलं की काहीच झालं नाही असं वाटलं. छान. असं एकदम असं पूर्ण क्लीन झालं असं. आणि ते असं ब्रह्मांडामध्ये क्लीन होते ऊर्जा, तसं मी केलं. ठीक आहे सर, तरी मी तुम्हाला हा इथे एक सांगेल की काल ज्या एनर्जीशी कनेक्ट झाला हा. ते सुद्धा ईश्वराचं एक क्रिएशन आहे. नाही नाही नाही, मी त्यांना दोष नाही, पण ते असं मला सरकून गेले ना, त्यानंतर मला एकदम अशी चिडचिड चालू झाली माझ्या ठीक आहे ना, डोक्यामध्ये. ते औरामध्ये आलेली हा. त्यावेळेसची निगेटिव्हिटी होती. हो हो हो. एक लक्षात ठेवा की तिथे आपली एनर्जी डिस्कनेक्ट करून टाकायची असं नाही वाटलं. मी त्या हा त्या हा शकट त्या लोकांना हे नाही म्हणत आहे. उलट मी त्यांना मानतो, पैसे वगैरे देतो, तसं काही नाही. ते माझ्याशी फ्रेंडली पण बोलतात, असं काही नाही. ग्रेट. हा हा. हर क्रिएशन जिसमें भी हम सोचते ना वो ईश्वर की निर्मिती आहे. तर आता आपण आज आपल्याला ईश्वराने काय देऊन ठेवलेलं आहे आणि त्याला जर आपण ऍक्टिवेट केलं तर काय बदल होऊ शकतो, 7 चक्रांच्या माध्यमातून. 7 चक्राने आपला जीवनाचा आनंद, जो आपला विषय आजचा, त्या विषयाला आपण समजून घेऊ. तर आपल्या 7 एनर्जीचे सेंटर्स आहेत. सूक्ष्मचक्र पण असतात, पण मुख्य 7 चक्र आहे. आणि जेव्हा कुठलंही बाळ जन्माला येतं तेव्हा हे 7 चक्र कळीच्या स्वरूपात असतात. कसे असतात? कळीच्या स्वरूपात. पण लहानाचं मोठं होत असताना कधी काळी एखादं चक्र पूर्ण उमलतं, एखादं चक्र गरजेपेक्षा जास्ती फुलतं आणि एखादं चक्र उमलतच नाही. होतं की नाही फुलांचं? कधी कळी स्वरूपात तुटून जातं, कधी अर्ध उमलतं, कधी पूर्ण उमलतं किंवा पूर्ण पिसाळ. अगदी याच पद्धतीने आपले हे जे इनर 7 चक्राचे असं आहे. बाल्य स्वरूपात जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याचे चक्र हे बंद असतात, त्याला कळी स्वरूपातले चक्र असे म्हणतात. आणि जसं जसं व्यक्ती मोठा होत जातो तसं तसं त्याचे चक्र उमलत जातात. मग आता तुम्ही म्हणाल की प्रत्येकाचा, आत्ता मी तुम्हाला 2 मिनिटात एक उत्तर देणार आहे तुमच्या जीवनातलं मोठ्या प्रश्नाचं. क्यों कोई व्यक्ति एक पेट्रोल पंप में पेट्रोल भरने वाला धीरूभाई अंबानी बन जाता है, बड़ी कंपनियों का मालक बन जाता है, आणि काही लोक खूप श्रीमंतीत जन्म घेऊन, अगदी बाय बर्थ सोन्याचा चमचा जन्माला घेऊन येऊन देखील त्यांच्या जीवनामध्ये खूप गरिबी येते. काही लोक काही नसताना आनंदी जगतात आणि काही लोक सगळं काही असूनही जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. ऐसा क्यों होता है? इट इज ओनली बिकॉज या चक्रांच्या एनर्जीमुळे. आजपासनं या चक्रांना जेव्हा समजून घ्याल तुम्ही, तुमच्या जीवनाला आनंदाने समजून घ्याल. तर ते बाळ मोठं होत असताना काय होतं ना, आजूबाजूचं वातावरण, तुमचं सराउंडिंग, तुम्ही ज्या एनर्जीच्या कनेक्टमध्ये असता त्याच्यात काही चक्रांचा विकास होऊन जातो आणि काही चक्र बंदच राहतात. तर काही चक्र गरजेपेक्षा जास्ती उमलतात. अब अचानक खूप मोठं झालेलं वृक्ष हे चांगलं नाहीये, किंवा बोनसाय पण चांगलं नाहीये. हर चीज कैसे होनी चाहिए? बैलेंस में होनी चाहिए. आणि जिथे हा बॅलन्स नसला तिथे काय होईल? जिथे हा बॅलन्स नसला तिथे काय होईल? इनबॅलन्स, लॅक ऑफ एनर्जी. आता आपले हे 7 एनर्जीचे सेंटर्स कुठे आहेत ते समजून घेऊ. ब्रह्मांडीय वैश्विक एनर्जी जर तुम्ही आत्ताही हँड केले, कारण आज आपण डिक्कीचे साधक बनलो ज्यांचं अटोनमेंट झालेलं आहे. इफ यू जस्ट रब युअर हँड आणि हातावर असं फिरवा, इथे तुम्हाला एनर्जीचा फ्लो जाणवेल. हा आपला क्राऊन चक्र आहे. ब्रह्मांड जो टाळूचा भाग असतो ना, जन्माला आल्यानंतर बाळाची टाळू भरायची असते. का बरं? कारण तो सोर्स ऑफ द सेंटर, प्राण ऊर्जा आतमध्ये येणारी जी जागा आहे ना ती इथे आहे. बघा, तुम्हाला इथे सेन्सेशन आणि एनर्जी फील होईल, कारण आता आपण साधक बनलेलो आहे. वी कॅन फील दॅट एनर्जी. कुणाकुणाला जाणवत आहे इथे टच केल्याच्या थोडं वर एनर्जीचा फ्लो? येस, दिस इज द प्राण ऊर्जा. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की तुम्हाला ऊर्जेचा ओळख करून दे, की तुम्ही हात जरी ठेवला इथे तरी तुम्हाला त्या ऊर्जेचं हे होईल. त्याच्यानंतर हे आहे आपलं क्राऊन चक्र, याला सहस्त्रार चक्र असं म्हणतात.
ठीक आहे, आता फक्त नाव आणि जागा दाखवते. त्याच्यानंतर दोन्ही भुवयांच्या थोडं वर जिथे बिंदी आपण लावतो, दोन्ही भुवयांच्या थोडं किंचितच वर जिथे आपण बिंदी लावतो ती जागा आहे थडाय चक्र, शिवनेत्र, आज्ञाचक्र. सगळ्या इंट्युशनचं पॉवर. शिवनेत्र म्हणजे काय? शंकराचा तिसरा डोळा इथे आहे ना, थर्ड आय चक्र, म्हणून त्याला थर्ड आय चक्र म्हटलं जातं. आता हे जे शिवनेत्र आहे हे थर्ड आय चक्र, इंट्युशनचं पॉवर. असं कधी झालंय का तुमच्यासोबत की एखाद्या मित्राची मैत्रिणीची आठवण आली, एखाद्या नातेवाईकाची आठवण आली आणि त्या व्यक्तीचा तुम्हाला त्या दिवशी फोन आला किंवा ती व्यक्ती भेटली, आपने याद किया और वो आपको मिल गया, फोन तरी आला, बोलणं तरी झालं. किती लोकांसोबत झालाय? ग्रेट, बऱ्याच लोकांसोबत असं झालेलं आहे. क्यों हुआ? कारण आपण प्रत्येक व्यक्ती या ब्रह्मांडाशी थर्ड आयशी कनेक्टेड आहोत. आणि म्हणून तुम्ही दिलेलं इंटेन्शन समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतं आणि तो तुमच्या कनेक्टमध्ये होतो. जसं आता मगाच्या सेशनमध्ये माझं काही प्लॅनिंग नव्हतं बरं, काही हिलिंग बिलिंग, मला डिस्टन्स हिलिंग शिकवायचं होतं सेकंड लेवलमध्ये. पर किसी ने प्रेयर की थी. जे लोक सेकंड लेवलला आज उपस्थित होते त्यांना माहितीये, किसीने प्रेयर की थी, त्यांनी तो की मी आज काहीतरी मेडिटेशन क्लासमध्ये घेतलं पाहिजे. क्लास चालू करताना माझं कुठलंही प्लॅनिंग नव्हतं आज क्लासमध्ये मेडिटेशन किंवा कुठलं हिलिंग घ्यायचं. पर प्रेयर उन्होंने की थी और वो प्रेयर मुझ तक पहुंच गई. आणि मी तो सिलेबस न घेता आज तिथे हिलिंग मेडिटेशन घेतला. याचाच अर्थ काय? त्यांनी दिलेल्या मनापासून दिलेल्या सूचना माझ्यापर्यंत पोहोचल्या आणि त्याचा फायदा सगळ्यांच्या हिलिंगमध्ये झाला, जे माझ्या शेड्यूलमध्ये आज नव्हतं. पर वो इंटेन्शन, तर ही एनर्जी आपण टेलिपॅथिक एनर्जी याला म्हणतो. आणि ही टेलिपॅथीची एनर्जी प्रत्येकामध्ये वसलेली आहे. पण ही करायची कशी हे सायंटिफिकली आपण रेकीच्या सेकंड लेवलमध्ये शिकतो. रेकीच्या सेकंड लेवलमध्ये जगाच्या पाठीवर कुठल्याही व्यक्तीशी कनेक्शन कसं करायचं हे आपण टेलिपॅथीच्या माध्यमातून शिकतो. आणि हे थर्ड आय मधनं पॉसिबल होतं, थर्ड आयच्या एनर्जीवरनं. याचं उदाहरण तुम्हाला सांगते. आपले एक स्टुडंट आहेत, त्यांचे जे म्हणजे लग्न झालं होतं खूप चांगलं, दोघांनाही चांगला पॅकेज, पुण्याची केस होती. लग्न झालं, चांगला मोठा पॅकेज, आणि म्हणून त्यांनी घर घेतलं, गाडी घेतली की चलो हम दोनों की सैलरी इतनी अच्छी है कि हम कर लेंगे. तशात ती महिला प्रेग्नेंट होती आणि डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितला होता कारण ट्विन्स होते आणि घरी करायला कोणी नव्हतं. म्हणून काय झालं की बेड रेस्टसाठी त्या त्यांना ब्रेक घ्यावा लागला, वर्क फ्रॉम होमची पण परमिशन नाही भेटली. आणि अशातच अचानक, तुम्हाला माहिती आहे दवाखान्याचा आजकाल किती खर्च येतो, कारची EMI, घराची EMI, पगार, दोन पगाराचा एक पगार झाला. कारण तुम्हाला माहिती आहे कंपन्यांचा जॉब काम कराल तर मिळेल, सरकारी सुट्ट्या तिथे नसतात. त्याच्यामुळे त्यांचा जॉब गेला आणि एकावर तेवढ्या जबाबदाऱ्या आल्या. मग माणसांसाठी जास्तीच टेन्शन आलं तर रस्ता कोणीकडे जातो? तसाच त्या मनुष्याचा रस्ता चुकला आणि व्यसन लागलं. आधीच पैसा कमी आणि तशात व्यसन, घरची परिस्थिती डामाडोल व्हायला सुरुवात झाली. आणि कसं तरी त्यांनी तो, लॉकडाऊनचा काळ होता आणि त्यांनी आपला वर्कशॉप अटेंड केला. तेव्हा लेवल 1ची फी 3,000. आणि त्यांनी सेकंड लेवलमध्ये, म्हणजे मी तर सांगितलं ना की सेकंड लेवलमध्ये तुम्ही टेलिपॅथीच्या माध्यमातून कुणाचं व्यसन सोडवू शकता किंवा मुलं अभ्यास करत नाही त्यांच्या एनर्जीशी तुम्ही कनेक्ट करू शकता. तर त्यांनी ते केलं. त्यांच्या सासूबाई म्हणजे गावात ज्या राहायच्या ते करायला यायला तयार नव्हत्या किंवा कोण जबाबदारी घ्यायला तयार नव्हत्या, कारण मला माझ्याकडे वेळ नाही असं वगैरे. पण जसं त्यांनी टेलिपॅथिक हिलिंग चालू केलं, सगळ्यात पहिला बदल झाला की त्यांच्या सासूबाई त्यांच्याकडे आल्या, एक त्यांना थोडासा आधार मिळाला. त्याच्यानंतर दुसरा बदल की त्यांना दोन ट्विन्स मुलं झाले. मग त्यांचं केअरिंग करायला 3-4 महिन्यामध्ये सगळं रुळावलं. आणि त्यांचे जे हस्बंड होते त्यांचं त्यांनी डिस्टन्स हिलिंग चालू केलं. मुलं थोडेसे हे झाले 2-3 महिन्याचे,
तर त्याच्यानंतर त्यांचं व्यसन कमी झालं आणि यांचा जो जॉब, पैशाची जी अडचण खूप आली होती, तर यांच्या कंपनीने परत त्यांना त्यांचं जे आधीचं काम होतं त्या रेकॉर्डनुसार वर्क फ्रॉम होम दिलं, की मॅडम काही हरकत नाही, तुम्हाला वर्क फ्रॉम होम देतो, जे आधी रेडी झाले नव्हते. हा बदल घडतो रेकीतनी. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करायला लागता, टेलिपॅथिक हिलिंग आणि डिस्टन्स हिलिंग त्यांनी वापरलं आणि हळूहळू 4-6 महिने लागले. मॅजिक नाहीये की आज सुरू केलं आणि उद्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. 4-6 महिन्यामध्ये त्यांची परिस्थिती सुधारली. पतीचं व्यसन कमी झालं, गेलेली नोकरी परत मिळाली आणि ज्या आजीबाई म्हणजे त्यांच्या सासूबाई घरी आल्यामुळे इव्हन मुलांची जबाबदारी जी एकदम छोट्या छोट्या बाळांचं खूप करावं लागतं, त्याच्यात त्यांना शेअरिंग मिळालं. तर असे सुंदर बदल रेकीतनं सहजतेने होतात. हे कुठून होतं? टेलिपॅथीची एनर्जी थर्ड आय म्हणतात. त्यानंतर थ्रोट चक्र. थ्रोट चक्र आपल्या अभिव्यक्तीचं माध्यम आहे, त्याला विशुद्ध चक्र पण म्हणतात. या थ्रोट चक्रामध्ये आता अशा किती अव्यक्त भावना आहे, ऐसा कितनी बार होता है, यहां से यहां तक आ जाता है, इथून बाहेर पडत नाही. लक्षात घ्या, आपला शब्द ही ब्रह्मांड आहे और एनर्जी आहे. शरीरामधला प्रत्येक श्वास एनर्जी आहे. आणि जेव्हा एखाद्या शब्दाला तुम्ही व्यक्त होत नाही, सप्रेस करता, तो शब्द इथपर्यंत येऊन जेव्हा दाबला जातो, तर त्याचं सफरिंग कुठे होतं? थ्रोट आणि हार्ट चक्र. याच्या जवळ कोणते चक्र आहेत? थ्रोट चक्र आणि त्याच्या खाली हार्ट चक्र. इथे ते सफरिंग तयार होतं. आणि मग हार्ट डिसीज, लंग डिसीज, थ्रोट, म्हणजे कारण त्याच्या आजूबाजूला जे ऑर्गन आहे त्याला इफेक्ट करणार की नाही ते सफरिंग. हमें लगता है कि हमारे भावनाओं का क्या असर होता होगा. आपली प्रत्येक भावना, आपला प्रत्येक विचार आपल्या जीवनावर परिणाम देतो आणि ते जे सफरिंग इथे दाटतं. त्याचं एक उदाहरण सांगते. एक 42 वर्षाची महिला माझ्याकडे औरा स्कॅनिंग, मी औरा स्कॅनिंगचा रिपोर्ट काढून देते, औरा आणि चक्र स्कॅनिंग करण्यासाठी आल्या आणि त्यांचं थ्रोट चक्र पूर्णपणे ब्लॉक होतं, 100% ब्लॉक एनर्जी होती. आय जस्ट आस्क कर की किती दिवस झाले तुम्ही तुमच्या मनाला व्यक्त केलं नाही. मी तुम्हाला आठवा, डे 1ला काय सांगितलं की जो भी सफरिंग आपकी जिंदगी में है, जस्ट राइट डाउन ऑन द पेपर, आणि त्या पेपरला जाळून टाका, फाडून. क्यों बताया, उसका रीजन अभी मैं बताती. दॅट महिला, ती जी माझ्याकडे जी महिला आली होती, ती महिला थ्रोट कॅन्सरने सफर करत होती आणि तिला किमो घ्यायला जायचं होतं आणि म्हणून ती तिची एनर्जी चेक करायला आली होती. एकच प्रश्न केला, जीवनात कधी व्यक्त झालात नाही का आपल्या सफरिंग मध्ये? कुणी कुणी ती टमाटरवाली ऍड बघितली आहे? दूरदर्शनवर यायची. एका बॉटलमध्ये टमाटर टाकायचं, 1, 2, 3, आणि मग त्याला झाकण लावला की त्याचा पूर्ण रस निघायचा. ती वेगळ्या गोष्टीसाठी होती. पर हम अपने शरीर से जोडो, की आपली शरीर आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी ताण सहन करण्याची कॅपॅसिटी आहे आणि तुम्ही त्याला त्या खूप दाबून राहिले, दाबून राहिले, दाबून राहिले, दाबून राहिले. एक दिवस ते थडकन सगळं तोडून बाहेर निघेल ना. ते बाहेर निघणं म्हणजे अचानक शरीरावर येणारे आजार आहेत, जीवनात अचानक येणारं सफरिंग आहे, त्रास आहे. इसलिए दबाव मत, जो भी रोज का रोज खाली हो जाओ. धीरे धीरे क्या होगा, वो सारी नकारात्मकताएं हमारे शरीर और मन से बाहर निकल जाएंगे और हम हमारे जीवन में एक अच्छे सकारात्मक उद्देश्य तक, एक पॉजिटिव जीवन तक पहुंच पाएंगे और जीवन का सही मायने में आनंद उठा पाएंगे. म्हणून जर तुम्हाला शब्दांनी व्यक्त नसेल होता येत, राईट डाऊन, पाडके फेक दो. इथे काही साठवू नका. त्याच्यानंतर हृदय चक्र. हे हृदय कशासाठी दिलेलं आहे? इसे करुणा और प्यार से भर डालो. तेरा मंगल मेरा मंगल जन जन का मंगल. क्रिएटर ने तो हृदय अच्छे विचारों के लिए दिया है, पण इथे हाय बीपी, टेंशन, ईर्ष्या, द्वेष, इसकी साड़ी मेरे साड़ी से सफेद क्यों? सामने वाले ने कार ले ली, सामने वाले ने वरचा मजला चढवून टाकला, हमारा कुछ नहीं हुआ. सारा सफरिंग यहीं पे पड़ा है, हृदय चक्र के पास. और इसका भाव क्या है? ग्रैटिट्यूड, आभार भाव और करुणा. इस लबालब भाव से अगर आप हृदय को भर लो ना, सारी सफरिंग दूर हो जाएंगी. त्यानंतर मणिपूर चक्र. नाभीच्या 3 बोटं
वर असलेलं, नाभीच्या 3 बोट वर असलेलं चक्र म्हणजे मणिपूर चक्र किंवा सोलर प्लेक्सिस चक्र, सूर्यचक्र. सूर्यचक्राचा प्रभाव कसा असेल? अग्नी. रंगबिंग सगळं सांगणार आहे, तत्व पण शिकवणार आहे. पहिले थोडक्यात समजून घेते, मग पुस्तकी भाषेत समजून घेऊ. मणिपुर चक्र, सूर्य चक्र, अग्नि चक्र. अब इस चक्र को जब हम देखते हैं, काय म्हणतात ना, माणसाच्या सगळ्या इच्छा पोटात दडल्या असतात म्हटलंय ना कोणीतरी. माणसाच्या सगळ्या इच्छा पोटात दडल्या होत्या. कोणाकोणाचे पेपर होते, एखाद्या कठीण कामाला जायचं आणि पोटात अचानक गोळा येतो, किंवा एकदा तरी टॉयलेटला जाऊन येऊन जाऊ अशी इच्छा होते. होता है हमारे साथ ऐसा. कोई मुश्किल काम के लिए निकलना है, बच्चों को पेपर देने के लिए निकलना है. काय व पोरांचे पेपर असले तर आई वडिलांची तेच हाल असते. 10वी 12वीला असू द्या, आपल्याच पोटात गोळा येतो. होतं ना सर? ओके. आता हे का होतं? कारण माणसाच्या सगळ्या इच्छा पोटात दडलेल्या असतात, आणि सगळ्यात बघा, आपले सगळे जास्तीत जास्त ऑर्गन आपल्या पोटात आहेत, आहे की नाही? लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, स्टमक, लिव्हर, पॅनक्रियास, गॉल ब्लॅडर, मागच्या साईडने किडनी, किती सारे ऑर्गन इथे आपल्या पोटाच्या तिथे वसलेले आहेत. अगर आपकी इच्छाएं पूरी नहीं हो रही है, सगळ्यात पहिले कॉन्स्टिपेशनची समस्या चालू होऊन जाते. ऑब्झर्व करा. एक इच्छा पूर्ण नाही झाली की सगळ्यात पहिले पोट बिघडते. मग तुम्ही म्हणता आम्ही तर काहीच चुकीचं खाल्लं नव्हतं, पण आमचं पोट का बिघडलं समजत नाही. म्हणतात ना, एखाद्या माणसाच्या हृदयापर्यंत पोचायचं असेल तर त्याला चांगले चांगले पदार्थ खाऊ घाला. पोटापासून हृदयापर्यंतचा रस्ता आहे की नाही याचा अर्थ. म्हणजे जीवनाच्या आनंदासाठी पोट खुश असणं गरजेचं आहे. जर पोट बिघडलं असतं, काम होऊ शकतं का? ऑफिसला नाही जाऊ शकत, कामही नाही करू शकत. वो अच्छा रहना जरुरी आहे. त्याच्यानंतरचं चक्र आपलं स्वाधिष्ठान चक्र, जे आपल्या जेनेटिक ऑर्गनशी रिलेटेड चक्र आहे. जलतत्व आहे त्याचं, जेनेटिक ऑर्गनशी आहे. तर उत्तम संतती निर्मितीसाठी आवश्यक तत्व आहे, आवश्यक चक्र आहे. त्याच्यानंतर जीवनामध्ये वैवाहिक जीवनाच्या आनंदासाठी महत्वाचं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र. नंतरचं रूट चक्र आपल्या जीवनातल्या स्टेबिलिटीसाठी आवश्यक आहे. सगळ्या प्रकारची स्थिरता जी तुम्हाला तुमच्या जीवनात पाहिजे, स्टेबिलिटी, त्या स्टेबिलिटीसाठी, त्या स्थिरतेसाठी आवश्यक असलेलं चक्र जर कुठलं असेल, कोणतं चक्र आहे? रूट चक्र, मूलाधार चक्र. तर आता प्रत्येक चक्राला आपण त्याचं तत्व, रंग आणि त्याचं काम या पद्धतीने समजून घेऊ. तर रूट चक्राची जागा कुठे आहे? आपल्या पुरुषांच्या रीढच्या हड्डीचं सगळ्यात शेवटचं टोक, ज्याला आपण माकडहाड म्हणतो, तो भाग. आणि महिलांसाठी बीजकोशांची जागा, जिथे बीजकोश असतात महिलांचे, त्या बीजकोशांची जागा म्हणजे रूट चक्राची जागा आहे. तर क्राऊन चक्राची जागा म्हणजे हा भाग. ठीक आहे. थर्ड आय चक्र दोन्ही भुवयांच्या थोडस वर, बिंदी लावण्याची जागा. थ्रोट चक्र, थ्रोटचा सेंटर. हार्ट चक्र, सेंटर ऑफ द चेस्ट. सूर्यचक्र म्हणजे आपलं मणिपूर चक्र, नाभीच्या 3 बोट वर. स्वाधिष्ठान चक्र, नाभीच्या 3 बोट खाली. आणि रूट चक्र जेनेटिक ऑर्गनच्या समोर, किंवा पुरुषांच्या माकड हाडाच्या तिथे. ठीक आहे, शेवटचं टोक. आता आपण प्रत्येक चक्राला थेरॉटिकल भाषेमध्ये देखील समजून घेऊ, आणि या चक्रांचा आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने उपयोग होतो ते पण आपण समजून घेणार आहे. तर आपण जेव्हाही चक्रांना चार्ज करणार, काय करणार? चक्रांना चार्ज करणार. तर कसं चार्ज करणार? रूट चक्रापासून क्राऊन चक्रापर्यंत. नियम काय आहे लक्षात घ्या. जेव्हाही चक्रांना चार्ज करणार, जे मी मेडिटेशन तुम्हाला उद्या खूप पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे, कुणीही मिस करू नका. ठीक है, उद्याच्या सेशन मध्ये आपण खूप पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे. कुछ तो हील होने वाला है कल जीवन के सफरिंग में. अगर उस सफरिंग से बाहर आना चाहते हो तो कल का सेशन इंपॉर्टेंट है.
ओके. उद्या गुरुवार पण आहे, चांगला दिवस आहे, आपण छान मेडिटेशन करणार आहे. तर या चक्रांना आपण जेव्हा आपण क्लीन करणार, अपवर्ड टू डाऊनवर्ड्स, ठीक आहे. आणि चक्रांना चार्ज करताना रूट चक्रापासून क्राऊन चक्रापर्यंत. हात कसा ठेवायचा क्राऊन चक्रासाठी? असा. थर्ड आय चक्रासाठी एक हात कपाळासमोर, एक हात कपाळाच्या मागे. थ्रोट चक्र, हृदय चक्र. हात कुठलाही चालतो, डावा उजवा असं नाही. मणिपूर चक्र म्हणजे पोटाच्या वर हात ठेवायचा आहे. आणि स्वादिष्टान चक्र नाभीच्या 3 बोटं खाली. आणि मग स्वादिष्ट आपल्या रूट चक्रासाठी दोन्ही हात जेनेटिक ऑर्गन समोर. ठीक आहे. या पद्धतीने आपली हँड पोझिशन राहील जेव्हा आपण चक्र मेडिटेशन करू त्यावेळेस. मी तुम्हाला एक बीजमंत्रांचं मेडिटेशन देणार आहे. तुम्ही त्याची साधना करू शकता पुढे. किंवा मग मी जे उद्या तुमचं मेडिटेशन घेणार आहे क्लिन्झिंग आणि चार्जिंगचं, ते मेडिटेशन देखील तुम्ही प्रॅक्टिससाठी करू शकता. जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्यानुसार आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. ओके. तर सुरुवात करूया रूट चक्रापासून. आता आपण कारण चार्जिंग करणार, तर नेहमी पहिलं चक्र कुठलं म्हटलं जाईल हे नाही, रूट चक्र. फर्स्ट चक्र कुठला राहील आपला आता? खालून रूट चक्र. मूलाधार चक्र यह पुरुषों की रीढ़ की सबसे नीचे की तिकोनी हड्डी यो महिलाओं के बीजकोश में अवस्थित है. यह चक्र शरीर के भौतिक जीवन का वह स्थान है जो जीवन के लिए प्रेरित करता है, जो जीवन के लिए प्रेरित करता है. यह कुंडलिनी जागृति का परिचारक और प्रचुरता का परिचारक है. संबंधित अंग सुपरनेर ग्रंथी, किडनी, युरिनरी ब्लॅडर. आणि याचं तत्व जे आहे ते पृथ्वी तत्व आहे. कुठलं तत्व आहे या चक्राचं? तत्व पृथ्वी तत्व आहे. आता याचा रंग लाल, सुपरनील ग्रंथीसोबत संबंध, किडनी आणि ब्लॅडर रीढ़च्या हड्डीला नियंत्रित करतो. कार्यक्षेत्र यह शक्ति और स्थिरता का, सृजनता का केंद्र है. जर शरीरामध्ये कुठेही हाडांच्या समस्या असतील, कुठल्या समस्या? बोन प्रॉब्लेम असेल, हाडांच्या समस्या असतील, आर्थरायटिस वगैरे असेल, तर तुमचं रूट चक्र इनबॅलेन्स आहे. कुठलं चक्र इनबॅलेन्स आहे? रूट चक्र. शक्ती का स्त्रोत स्फूर्ती और जडता. जर आता तुमच्या घरी बघा एखादा व्यक्ती असा आहे, समोर रिमोट पडलाय पण घरच्यांना आवाज देते, अरे तो रिमोट दे रे हातात. असे जर लोक आहेत तुमच्या घरी, किंवा जा रे एक ग्लास पाणी आणून दे रे असं म्हणणारे जर लोक असतील, याचा अर्थ काय समजून घ्यायचा आजपासनं? त्याचा दोष नाहीये, त्या व्यक्तीचं रूट चक्र ब्लॉक आहे. आणि आपल्याला काय करायचं? वी आर द हिलर्स. मग त्या व्यक्तीसाठी पाणी द्याल ना, तर चार्ज करून द्याल. हे पाणी मी या व्यक्तीला देत आहे, हे पाणी पिल्यामुळे या व्यक्तीचं रूट चक्र पॉझिटिव्ह झालेलं आहे आणि हा व्यक्ती पूर्णपणे ऍक्टिव्ह झालेला आहे. इतना सिंपल काम आहे. नाही तर आपण काय करतो त्याच्याऐवजी, का हो तिथंच ठेवला, घेताही नाही येत का? असं नाही म्हणायचं. बरोबर आहे. रिस्पेक्ट दॅट एनर्जी. आणि म्हणायचं पाण्याला सांगायचं जे काय सांगायचं पाणी. कारण 70% पाण्याने शरीर बनलेलं आहे. बघा पाण्याने काय काय करू शकता. बरोबर की नाही? हे पाणी मी आता याला चार्ज करून देत आहे. याच्या जीवनामध्ये संपूर्ण आनंदच आनंद येत आहे. वी कॅन क्रिएट द एनर्जी, वी कॅन चेंज द एनर्जी विथ अवर अफर्मेशन अँड रेकी एनर्जी. तर तिथे आपण काय होतं ना, हे चक्र जर ब्लॉक असेल तर व्यक्ती जर या चक्राला ऍक्टिव्हेट, साधना कुठलंही मेडिटेशन, पॉझिटिव्ह अफर्मेशन याच्या यांनी व्यक्ती आपलं ते चक्र ऍक्टिव्ह करू शकतो. व्यक्ती सुखी, स्वस्थ, आनंदित राहू शकतो. नाही तर हे चक्र ब्लॉक असेल तर सुस्ती और जड़त्व के कारण खुद तो दुखी रहेगा और दूसरों को भी दुख देते रहेगा. ना स्वतः आनंदी राहत असतात ना घरी एखादा व्यक्ती, स्वतःही कटकट करेल आणि दुसऱ्यांच्या मागे कटकट करेल. तो प्रॉब्लेम किसका है? व्यक्ती का नहीं, व्यक्ति का नहीं है. प्रॉब्लेम किसका है? उसके चक्रों का है. तर त्याच्या रूट चक्रावर काम करायचंय. या चक्राचं तत्व जे आहे पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तत्व के असंतुलित होने से
शरीर में जड़ता आती है, मन उदास रहता है, शरीर भारी भारी सा लगता है, हड्डियों संबंधित रोग होते हैं, किसी भी प्रकार की हड्डियों के तकलीफ का केंद्र यहीं पर है, किसी भी प्रकार की कमजोरी चक्कर आना इसी चक्र के कारण होता है. त्यानंतरचे चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र. कुठलं चक्र आहे? स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान चक्र नाभीच्या 3 बोटं खाली असलेलं चक्र. त्याला हारा चक्र पण म्हणतात किंवा सॅक्रल चक्र पण म्हणतात. स्वाधिष्ठान चक्र नाभीच्या 3 बोटं खाली असलेलं हारा चक्र किंवा सॅक्रल चक्र. नाभि से करीब 3 इंच नीचे अवस्थित है. यह चक्र काम शक्ति का केंद्र और अहम का परिचारक है. एकमेकांबद्दल भावनात्मक अटॅचमेंट या चक्रामुळे होत असतं. याचं तत्व जे आहे ते जलतत्व आहे आणि जेनेटिक ऑर्गनला इफेक्ट करणारं चक्र आहे. किसी भी व्यक्ति के प्रति मनोभाव सीधी इसी चक्र से जागृत होते हैं. रंग याचा नारंगी गोनेट ग्रंथीसोबत याचा संबंध आहे आणि जेनेटिक ऑर्गनला नियंत्रित करतं. कार्यक्षेत्र जातीय शक्ति और भावनाओं का केंद्र, स्त्री पुरुष आकर्षण का केंद्र यही चक्र माना जाता है. शक्ति का स्रोत, आत्मसर्जन, संसार सर्जन. और अगर किसी व्यक्ति का यह चक्र इनबॅलेन्स हो तो उसके साथ क्या होगा? जे आपण पेपरमध्ये न्यूज ऐकत असतो की एखाद्या व्यक्तीकडनं एखाद्यावर अत्याचार केला गेला, तर त्याचं त्या चक्रावर इन्फ्लुएन्स म्हणजेच काय, त्याचं हे चक्र विकृत अवस्थेत एक्सपांड झालेलं आहे आणि म्हणून त्या व्यक्तीकडनं अशा पद्धतीचं कृत्य घडलेलं आहे. याचं म्हणजे लक्षात आलं की हे चक्र जर बॅलन्स असेल तर तो आत्मिक विकास करून स्वतःचा विकास साधेल आणि जर हे चक्र इनबॅलन्स असेल तर त्याच्या हातून गुन्हे देखील घडू शकतात. ठीक आहे. या चक्राचं तत्व जलतत्व है. जलतत्व के असंतुलित होने से सर्दी और कफ संबंधित रोग होते हैं. मूत्रदोष, युरिनला वारंवार जावं लागणं किंवा युरिन न होणं, बेडवेटिंगची समस्या, त्याच्यानंतर जेनेटिक ऑर्गनचे प्रॉब्लेम्स, संतती न होणं, या सगळ्या प्रॉब्लेम्स या चक्राचं मुळे होत असतात. आणि हे चक्र जर बॅलन्स असलं तर या सगळ्या गोष्टी बॅलन्स असतात. माझ्याकडे एक 5-7 वर्ष आधीची गोष्ट आहे. एक केस होती. त्यांचा मुलगा 14 वर्षाचा होता. सगळ्या डॉक्टरांना दाखवून झालेलं होतं आणि तो बेड ओला करायचा. ओके. सो नेक्स्ट चक्र आपला मणिपूर चक्र नाभीच्या सॉरी बेड वेटिंगचं सांगत होती. तर तो मुलगा बेड वेटिंग करायचा, 14 वर्षाचा होता. डॉक्टरांना सगळं दाखवलेलं होतं आणि जेव्हा त्याच्याही रेकीच्या सेकंड लेवलमध्ये आले आणि त्यांनी डिस्टन्स हिलिंग चालू केलं, 15 दिवसात त्या मुलाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. जो तो बिछाना ओला करायचा 14 वर्षाचा असूनही रोज बेड ओला करायचा, डिस्टन्स हिलिंगने त्याच्या स्वाधिष्ठान चक्रावर काम केलं गेलं आणि मग त्याचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोटं वर असलेलं सोलर फ्लेक्सिस चक्र, नाभि के करीब 3 उंगल ऊपर अवस्थित है. यह चक्र शरीर का वह वास्तविक केंद्र है जहां से सारी भौतिक ऊर्जाओं का वितरण होता है. गाड़ी घ्यायची आहे, बंगला घ्यायचा है, घर घ्यायचं आहे. यह चक्र शक्ति एवं बुद्धिमानी का प्रतीक है. अगर हम किसी बात से बहुत डर जाते हैं तो इस अंग में स्वतः कड़ापन आ जाता है. संबंधित अंग अमाशय, लिव्हर, गॉल ब्लॅडर, डायजेस्टिव्ह सिस्टम. तत्व याचं अग्नितत्व आहे. रंग पिवळा. कार्यशक्ती, बुद्धी, प्रतिकूल प्रभाव, रक्त संबंधित रोग, अतिसार, संग्रहणीसारखे आजार. रंग याचा पिवळा आहे. ॲड्रेनल ग्रंथीच्या सोबत याचा संबंध आहे. मणिपुर चक्र पेट, लिवर और पित्ताशय को नियंत्रित करता है. कार्यक्षेत्र, यह चक्र शक्ति और समझदारी का केंद्र है. इस चक्र को सूर्य चक्र भी कहते हैं. यही से पूरे शरीर में शक्ति का संचारण, तापमान बना रहता है. व्यक्ती जर हे चक्र पॉझिटिव्ह असेल तर जीवनाचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेईल, समाधानी राहील. नाहीतर मग अशी सांगितल्या पद्धतीने इसकी साडी मेरे साडी से सफेद क्यों, असा छोट्या छोट्या गोष्टींचा ईर्ष्या आणि द्वेषामध्ये अडकून राहील. सो थोडस लोकांचं चांगलं झालं की याच्या पोटात दुखते म्हणतो ना, त्याचं चांगलं झालं की याचं पोट दुखते. पोट दुखते म्हणजे काय होतं, मणिपूर चक्रावर इफेक्ट होतो. आणि म्हणून मणिपूर चक्राला पॉझिटिव्ह ठेवलं
ठीक है, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल। ओके, जन जन का मंगल. हो, माझ्या मागे आहे हे 7 चक्रांचीच इमेज आहे, पण ती फक्त एक शोपीस म्हणून लावलेलं आहे. त्याचा काही एनर्जीसाठी वगैरे इफेक्ट असं काही नाही आहे. दॅट इज ओनली वॉल हँगिंग ऑफ 7 चक्रा. आधुनिक वैज्ञानिक युग में व्यक्ति विचारों के अधिक दबाव और सोच के कारण अधिक बुद्धिमान तो हो जा रहा है, परंतु शायद वह अपनी समझदारी खोते जा रहा है. तभी तो ईर्ष्या और द्वेष के चक्कर में आकर व्यक्ति अपने वास्तविक आनंद को भूलते जा रहा है. क्या सच में इतना तणाव में जीने के लिए भगवान ने हमें जीवन दिया है? पण तरी याचं टेन्शन त्याचं टेन्शन, साऱ्या दुनियाभराचं टेन्शन. आधीच्या काळात होते का हो एवढे सायकोलॉजिकल दवाखाने वगैरे जो अभी है? का बरं एवढ्या कॉन्सिलरची सायकॅट्रिकची गरज भासते? लहानशा पोराला अभ्यासाचं टेन्शन येते. किसने दिया है टेन्शन? बरोबर की नाही? आगे. इस चक्र का संबंध अग्नि तत्व से है, और अग्नि तत्व के असंतुलित होने से गर्मी संबंधित रोग होते. जसं स्किन डिसीज आहे, डायरी, उलट्या, उलटी म्हणजे ओमॅटिंग, इंडायजेशन, डायबिटीज, ऍसिडिटी, गॅस. त्याच्यानंतर स्किनचे पिंपल्स वगैरे, वजन वाढणं किंवा कमी होणं हे या चक्रामुळे असतं. त्याच्यानंतर हृदय चक्र, अनाहत चक्र, हार्ट चक्र. दिल के करीब सीने के बीच में यह चक्र अवस्थित है. निश्चल प्यार, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास, भक्ति, साधना और प्रेम का प्रतीक है. हमारे ऋषि मुनियों ने इसी चक्र को जागृत करने में बल देने के लिए हमें सुझाव दिया है. निश्चल प्यार की अभिव्यक्ती. आजकाल तर आपण लेकराले वाढवतो म्हातारपणाची काठी म्हणून, बुढ़ापे का सहारा. निश्चल प्यार वहां भी नहीं बचा है. निश्चल प्यार की अभिव्यक्ति नहीं करेगा तब तक उस व्यक्ति का आध्यात्मिक विकास पूर्ण नहीं होगा. बिना शर्त किसी को भी प्यार. इस चक्र का तत्व जो है विशुद्ध चक्र ना? नहीं, हाँ, हृदय चक्र. याचा रंग हिरवा, थायमस ग्रंथी ग्रंथी के साथ संबंध. यह चक्र हृदय, लंग्स, लीवर के पूरे सिस्टम को ये करता है. निश्चल प्यार. प्रतिकूल भाव, शारीरिक पीडा, निराशा, तंगदिली, प्रेम का अभाव. आहेत ना आपल्या घरी कंजूस व्यक्ती, कुणाशीच प्रेमाने बोलणार नाही, सतत हेकड वागणार. असे व्यक्ती म्हणजे काय? त्यांचं हृदय चक्र इनबॅलन्स आहे. अब निश्चल प्यार जगाना है तो अफर्मेशन क्या आएगा? हा व्यक्ती प्रत्येकाचं प्रेम करतो, विश्वास करतो, आदर करतो आणि प्रत्येकासोबत निश्चल प्रेमाच्या भावनेने वागतो. सबके साथ प्यार का व्यवहार, हृदय चक्र. याचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे. वायू तत्व के असंतुलित होने से नर्वस सिस्टमवर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे हार्ट डिसीज, बीपी, शारीरिक पीडा, सतत इकडे तिकडे दुखणं, निराशा, डिप्रेशन, आत्महत्या करने के विचार भी इंसान में जागृत हो जाते हैं. और व्यक्ति साधना में लीन रहे, हर एक से के साथ प्यार का व्यवहार करे, सज्जनता के भाव से अपने स्वयं और औरों से प्रेम पूर्वक व्यवहार करता है, धिक्कार की भावना छोड़ के हमेशा दूसरों के जीवन में आनंद निर्माण करता है, तो उसका जीवन संपूर्ण पॉझिटिव्हिटी और आनंद में बदल जाता है. त्यानंतरचं चक्र आहे विशुद्ध चक्र, फ्रूट चक्र. यह संचारक और अभिव्यक्ति एवं क्रियाशीलता, अपने मनोभाव दूसरों तक पहुंचाने का महत्वपूर्ण विभाग है. जो सच है, सत्य है, उसकी अभिव्यक्ति करते रहने से इस चक्र की सतत विकास होता है, वाणी में ओज और प्रभाव आता है. इस चक्र के द्वारा अंतरात्मा की आवाज उच्च स्तर से संदेश गृहित होते हैं. संबंधित अंग थायराइड ग्रंथि, गला, फेफड़ा, रक्त प्रवाह, हृदय, लिवर. प्रतिकूल प्रभाव पित्त, कफ व बालों संबंधित रोग, रंग आसमानी, हल्का नीला. थायरॉइड ग्रंथि सोबत संबंध आहे. विशुद्ध चक्र का संबंध आकाश तत्व से होता है. साधक या सज्जन व्यक्ती किसी आभार म्हणजे प्रत्येक वेळेस ग्रॅटिट्यूड, हर एक वेळेस थँक्यू म्हणणं,
किसी ने छोटा सा भी कार्य आपके लिए कर दिया, जस्ट से थँक यू. थँक यू आणि आभार भावाच्या गुणगान जर केलं तर व्यक्ती आनंदाच्या यात्रेवर निघेल, नाहीतर तो व्यक्ती दुःखाच्या यात्रेमध्ये डुंबून स्वतःच इतरांनाही पाहून टाकेल. आनंद की यात्रा पे निकला है तो हरि का गुणगान हमेशा हमारे मुख में होना चाहिए. जिस भी भगवान को आप मानते हो उसका चांगला मंत्र कानावर येऊ द्या. उच्चारण चांगले ठेवा. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल जन जन की भावना अगर रखोगे तो सकारात्मकता आएंगे. आता तुम्ही बघितलं असेल आपल्या घरचे वृद्ध, त्यांना खोकला येतो असं चालू राहतं त्यांचं नेहमी. वाय? क्या रीजन होगा? उस अवस्था में क्या होता है, उनकी अवस्था शब्द यहां तक रहते, कह भी नहीं सकते और सह भी नहीं सकते. आणि म्हणून ती भावना त्यांना ठसक लागते, वारंवार ठसका लागतो, खोकला येतो. वह रीजन है. समजो अगर आपके घर के वृद्ध है, थोडस त्यांच्या जवळ जाऊन बसा आणि एकदा विचारा, आई बाबा तुम्हाला काही गरज आहे का? जर ते जवळ नसते राहत तर 1 मिनिट दिवसभरातला त्यांना देऊन एक कॉल फक्त करा आणि त्यांची खुशाली विचारा. बघा त्यांचं अर्ध दुःख तुम्ही कमी करणार आहे. तुमचे शब्दही ब्रह्मांड आहे. थर्ड लेवल मध्ये मी घेतच असते. त्यानंतर इंट्युइशनचं पॉवरचं केंद्र थर्ड आहे. इंट्युइशन का विकास इसी चक्र से होता है. इस चक्र की विकसित जागरूक होने से भविष्य में होने वाली घटनाओं की सूक्ष्म जानकारी प्राप्त होती है और आध्यात्मिक विकास के लिए चक्र बहुत महत्व है. संबंधित अंग सुषुम्ना नाड़ी, निचला दिमाग, बाई आंख, नाक, कान, नाड़ी संस्थान, रंगनीला कार्य, अंत प्रेरणा, यो इच्छाओं का चक्र. रंगनिळा म्हणजे डार्क ब्लू. आता या दोन चक्रांना तत्व नाही आहे, आपलं थर्ड आय चक्र आणि क्राउन चक्र, कारण हे आध्यात्मिक विकासाचे केंद्र आहे. मनुष्याचे हृदय चक्रापासून खालचे चक्र तीन, मणिपूर, स्वादिष्ठान आणि रूट चक्र, हे आपल्या सांसारिक जीवनाला लागणारे चक्र आहेत, भौतिक. ठीक आहे. आणि वरचे चक्र हळूहळू ईश्वराच्या पर्यंत नेणारे आहे. म्हणजे जो व्यक्ती पूर्ण जागृत असतो तिथे असं समजा की सहस्त्रार दल चक्र पूर्ण ज्ञान की अवस्था में खुल जाता है. पर मोह माया में रहने वाला साधु नहीं, जो सारे वातावरण में रह के भी खुद को एक कमल की फूल की तरह खिला के रखता है, वह व्यक्ति जो डर के परे है, जो तनाव के परे है, कुठल्या डिप्रेशनच्या परे है, सिर्फ वो जीवन में हर पल उस स्माइल के साथ जो भी हुआ नो इश्यू, इस अवस्था में है. जागृत, संपूर्ण जागृत अवस्था. त्यासाठी आपलं काव तर या दोन चक्रांना तत्व नाही आहे. शक्तीचा स्रोत जागृती. जर थर्ड आय ऍक्टिव्ह असला तर इंटेन्शन पॉवर वाढते. तुम्ही जेही तुमच्या जीवनासाठी इंटेन्शन देता, इट विल बी द पार्ट ऑफ युअर लाइफ. ज्ञान की जागृती, आध्यात्मिक विकास. नहीं तो हमेशा क्रोधमय जीवन जीकर अज्ञानता के कारण अंधकार में गिर जाता है, अंधकार में जीवन जीता है. सहस्त्रार चक्र, क्राउन चक्र सर के ऊपर मध्य में यह चक्र अवस्थित है. यह चक्र उच्चतम आध्यात्मिक साधना का स्थल है. उच्चतम स्थिति में ज्ञान को प्राप्त कर समाधि की अवस्था होती है. निर्विकार, कोई भाव नहीं, कोई विचार नहीं, शून्यता की स्थिति. अंतर्ज्ञान यो दिव्य दर्शन इसी चक्र की उच्चतम स्थिति है. संबंधित अंग ऊपरी दिमाग, दाई आंख, पिनियल ग्रंथी, रंग जामुनी कार्य आध्यात्मिक. कोणी कोणी शेवटच्या क्षणाचा व्यक्ती बघितला असेल की त्या व्यक्तीला झटके येतात, बघितलंय कोणी? आणि ते झटके असतात मुक्तीचे. परमेश्वराने अशी एक रचना केली आहे की ज्याही व्यक्तीचा शरीरातला प्राण शेवटच्या क्षणी जातो तेव्हा काही क्षणासाठी त्याचे मुक्तीचे द्वार उघडलेले असतात. पण त्या व्यक्तीचा तेवढा आध्यात्मिक विकास झाला नाही तर सर्वसामान्य व्यक्ती त्या झटक्यांना घाबरतो आणि मग त्याचा, आपण म्हणतो तोंड उघडं राहिलं तोंडातनं प्राण गेला, डोळे उघडे राहिले डोळ्यातनं प्राण गेला. ऍक्च्युअल प्राणाचं एंट्रीचा सोर्स मुख्य हाच आहे आणि मुक्तीचा मार्ग हाच आहे. आणि ज्याचा प्राण इथून गेला तो देह, मृतदेह जरी असला तरी त्याच्या चेहऱ्यावर, त्या मृतदेहाच्या चेहऱ्यावर एक नीरव प्रसन्नता आपल्याला जाणवते. असं वाटतं की जणू प्रसन्न मुद्रेत एखादा व्यक्ती झोपलेला आहे. ती मुद्रा म्हणजे मुक्तीची मुद्रा आहे. आणि काहीच भाग्यवंतांना त्या ऊर्जेपर्यंत, त्या मुद्रेपर्यंत पोहोचता येतं. नाही तो फिर से यह देह त्याग अगले देह तक पहुंच जाना है.
जास्ती वेळ लागत नाही या मुक्तीतनं आपण इकडे 13-14 दिवस सांभाळत बसतो, पण ऍक्च्युली तो व्यक्ती पुढच्या यात्रेला 72 तासातच निघून गेलेला असतो. त्याची जी यात्रा असते ती सुरू झालेली असते. अशा पद्धतीने आपल्या जीवनाला परिपूर्णतेसाठी, आनंदतेसाठी, ही दिव्य ऊर्जा जीवनामध्ये अनुभवण्यासाठी खूप सुंदर ही रेखी ऊर्जा डेवलपमेंटसाठी आपल्याला सहकार्य करणार आहे. तो जितना भी आप सकारात्मक काम करोगे, जितनी भी पॉझिटिव्हिटी अपनी एनर्जी में लाओगे, तेवढंच लाईफ खूप सुंदर होणार आहे. उद्या आपण या 7 चक्रांचं सुंदर मेडिटेशन बघणार आहे आणि त्या मेडिटेशन मधनं उपस्थित रहा. अपने आप वो ब्रह्मांड आपका हिलिंग करने वाला है आणि तुमच्या शरीराचे काही पेन कमी होतील. तर ज्यांचाही शक्तिपात राहिला, उद्या आपण भेटणार आहे शार्प 7:15 वाजता. 5:15 नाही, 7:15. जान्हवी, लेवल 1च्या मेसेज टाक ही उद्या ज्यांचा शक्तिपात राहिला 7:15 वाजता सकाळी होईल. हा, ठीक आहे. तर याच लिंकवर जॉईन करायचंय. लिंक आपली सेम राहणार आहे. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. 7:15, 5:15 नाही बेटा. ठीक आहे. सो दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आजचं सेशन कसं वाटलं? चक्रांची माहिती शेअर ऑन द ग्रुप. तुमचं शेअरिंग हे माझ्यासाठी नवी ऊर्जा, नवा आनंद आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.